मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्राचा फॉर्मॅट कसा असतो? पत्रलेखन. बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागणी पत्र किंवा विनंती पत्र अशा प्रकारचे 2 टाईपचे प्रश्न येतात. तर त्यासाठी तुम्हाला पत्राचा मजकूर, त्याचा मायना कसा असतो, त्याचा फॉर्मॅट कसा असतो, आज आपण ते बघणार आहोत. शॉर्टमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला ईमेल टाइप लेटर अगोदर आता विचारतात. पूर्वी पत्र लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी होती आणि आता थोडी वेगळी आहे. तर या ठिकाणी ईमेल टाइप पत्रलेखन कसे करायचे, म्हणजे आपली जी मार्जिन आहे, ते मार्जिन जे आहे त्या मार्जिनला पूर्ण टच करून आपण पत्र लिहायचे. कुठेही लाईन सोडायची नाही, कुठेही पॅराग्राफ करायचं नाही. तर सुरुवातीला या ठिकाणी येणार दिनांक, या ठिकाणी येणार दिनांक, ज्या दिवशी आपला मराठीचा पेपर असेल, बोर्डाचा पेपर, ती दिनांक या ठिकाणी टाकायची. त्यानंतर प्रति. प्रति मतलब ज्याच्या नावावर पत्र आपण पाठवणार आहोत त्या व्यक्ती. मग प्रति म्हणजे टू, त्याचा ऍड्रेस येणार 3 ओळीमध्ये, 1 2 3 ओळीमध्ये ऍड्रेस येणार. तो ऍड्रेस प्रश्नपत्रिकेमध्ये असणार. त्यानंतर खाली विषय, पत्राचा विषय एका ओळीतच आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर खाली येणार महोदय, रिस्पेक्टेड महोदय. त्यानंतर 2 पॅरेग्राफ मध्ये आपल्याला हे मजकूर त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि मजकूर लिहिल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपला विश्वासू किंवा फेथफुली अ ब क, एखादा विद्यार्थी शाळेचा वर्ग प्रतिनिधी असेल तर वर्ग प्रतिनिधी, शाळेचं नाव बॉक्समध्ये टाकायचं, त्याचा पूर्ण ऍड्रेस लिहायचा आणि त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी जो व्यक्ती पत्र लिहिणार आहे त्याचा ऍड्रेस लिहायचा असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा पत्राचा फॉर्मॅट या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा फॉर्मॅट तुमच्या जर लक्षात आला तर कुठलाही टॉपिक बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर आला तर आपण या पद्धतीनेच पत्र लिहायचे असते. तरच आपल्याला 6 पैकी 4, 4.5 मार्क्स, 5 नंबर जास्ती, 4.5 म्हणजे 5, तर आपल्याला 5 मार्क्स मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त आपण जर असं आडवा चुडवा जर लिहिलं पत्र तर मित्रांनो मार्क्स मिळणार नाही.